तेथपर्यंत डुकरं हाकलले आणि पटकन मी आता चाललो झटका मशीनकडं लावासाठी. कारण तर पटकन झटका मशीन लावावं लागते, नाही तर हे का फायदा मग, नुकसान होऊन जाते. धसले डुकरे वावरात तर तसं झटका मशीन लावून काही फायदा झाला नाही आम्हाला म्हणा. पण आता जो झाला फायदा तो आता घ्यावं मला उभं बघून. हे आपल्या मारुशी चाललो आता पटपट तिकडे. आता जातो मी. ज्या मारुशीबद्दल संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल, उन्हाळ्यातली जागल असो किंवा आम्ही मारुशी कशी बनवली तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल ना, उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स या आमच्या नवीन चॅनलवर तो व्हिडिओ आम्ही टाकला आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला दाखवतो झटका मशीन कशी राहते. तर चाललो आता मी तिकडे. आता झाली भावांनो आमची झटका मशीन चालू. 24 घंट्यासाठी चालू करून टाकली मशीन. आता कसं आहे हे बघा, चालू झालं बघा करंट, पॉवर ऑन आणि हे चार्जिंगही चालू आहे. थोडंसं संध्याकाळ असल्यामुळे आता तशी आधीच 24 घंट्यासाठी आम्ही चालू करो, तर त्याच्या पहिले नाही करो. धगडी वातावरण असल्यामुळे मग त्याचा गैरफायदा घेऊन डुकरं धसले, निकाल लावून टाकला आमच्या कपाशीचा. पण आता कसं आहे, आम्ही आता तिकडं थोडंसं एक जण आम्हाला पाणी देतो म्हणे, तर गहू पेराचा विचार आमचा आहे. तर आम्ही तिथं बैलचा आता कपाशी येचून, तर बैलाला झटका लागते बा. या उद्देशानं दिवसभर आम्ही बंद ठेवतो. दिवसभर कापूस येतनं, डुकरं हाकलणं आणि बंद झटका मशीन असं चालू आहे. आता संध्याकाळी झाली, बैल तिकडे बाहेर काढले आणि आता मी पहिलं डुकरं हाकलले, संपूर्ण रानातले डुकरं हाकलून टाकले, आमच्या गावातले असो किंवा कोणते असो. आता हे भावाची पराठी महिनो आहे, हे भावाची पराठी लहानचीच आहे, लहान लहान कपाशी झाली, खतम झाली, काहीच नाही झालं. येतं पा झाली खतम, पा हाय काहीच नाही झाडाली. तर आता झालं संध्याकाळी झाली. आता होती आता आपोआप रात्री जागा, तरी पण गॅस लागते. रात्री अपरात्री डुकरं हाकलेली जागल करायला गॅस लागते. आपलं रात्री येऊन शेकाचं हाकलाची डुकरं. आणि हे बघा आता येतं हात लावायला जमत नाही, तळाकून झटका बसते भावनो. हे आपली, हे तूर आपलीच हो, हे तूर आपलीच हो. आता उपाय नव्हता, याच्यात जागाच नव्हती. ही जागा चांगली आहे, सवन जागा आहे, येतं त्याला झटका लावून जातो आता पद्धतशीर जाता येतून. हे बघा आता हे आपली कपाशी पाहून घ्या, एवढी मोठी कपाशी आपली. हां बा केवढी मोठी कपाशी आपली. हां 2-2 माणसं आहे. आता येतं जेवढा तोळात भोगाला ती भावनं मग होते. आता मी जातो घराकडे बिनधोकपणे, जेवून खाऊन येतो जागल करण्यासाठी. जमलं तर मी येतो, नाही तर येईन बापू, तर बापूला आणतो. कधी कधी म्हणते मी येतो म्हणते, बापू म्हणते. पण लहानच्या पोराला का आणायचं म्हणतो, का ते दुःख त्याच्या म्हणतो लहान वयामध्ये, म्हणून त्याला मी आणत नाही तसं. पण ते गाव का येतोच म्हणते, का तुम्ही एकटेच दुःख भोगायचे काय म्हणते, मी येतो म्हणते. येते येऊ म्हणते बापू. आता म्हणतो नाही म्हणतात, ते येतोच म्हणते. तर आता का करत